पाहुण्यान हा बरोबर बोल अरे काढ रे आता काढ का माझा फोटो काढ फोटो काढ फोटो काढ पळा 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 तर मित्रांनो, हे जे तुम्ही व्हिडिओ बघितला ना, ते काही दिवस आपल्या पेजवर तुफान व्हायरल होतात. तर मित्रांनो, हे व्हिडिओ आहेत ओमकार हत्तीबद्दल. तर ओमकार हत्ती कोण, कुठून इलो, मी तुमका आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतोय. तर मित्रांनो, ओमकार हत्ती दोडामार्ग तालुक्यात असणाऱ्या तिराळी इथे राहणारो ओमकार हत्ती आपल्या कळपासोबत राहत होतो. आणि त्या कळपात ना गणेश नावाचं पण हत्ती होतो आणि अजून थोडे मादी होते. तर या कळपात गेल्या वर्षी एंट्री झाली एका बाहुबली नावाच्या हत्तीची. तर बाहुबली आणि गणेश हत्तीची झुंज झाली आणि त्या झुंजीत ना गणेश हत्तीन माघार घेतली आणि तो एका मादीक घेऊन गेलो चंदगडच्या जंगलात आणि तो तिकडे 1 वर्ष काढलं आणि यावर्षी पुन्हा इकडे गेलो. तर इकडे गेल्याच्या नंतर उलट झाला की गणेश हत्तींना बाहुबली हत्तीक मारलो आणि त्याचसोबत ओमकार हत्तीक पण मारलो. तर बाहुबली हत्ती आता जाऊ गेलो चंदगडच्या दिशेन आणि ओमकार हत्ती इलो आपल्या सध्या बांदेच्या दिशेन. एक टस्कर हत्ती. टस्कर हत्ती म्हणजे काय, ज्या हत्तीचे सुळे मोठे असतात त्या टस्कर हत्ती असं बोललं जातं. आणि ह्यो ना जेव्हा तिराळीमध्ये होतो तिकडे एका माणसाक या हत्तीन मारलेलो पण अवघ्या 10 वर्षाचं ह्यो ओमकार आपल्या कळपापासून भरकटलेलो. पूर्ण वनरक्षकांची टीम ना त्याच्या मागे असतात. तर गेल्या आपण जे व्हिडिओ बघतो ना ते आमच्या डोंगरपाल गावातले होते. आपल्या गावात 2 दिवस होतो. त्याच्यानंतर जो मोपाचो इंटरनॅशनल एअरपोर्ट झाला तिकडे पण गेलो आणि त्याच्यानंतर पुन्हा तो आपल्या गावात दिलो. त्याच्यानंतर पुन्हा आता तो पुढे गेलो आपल्या गावाच्या पुढे फकीरपाटा, डिंगण्या, गायेच्या पुढे पत्रादेवी जो चेकपोस्ट हा मुंबई गोवा हायवे आहे ना तो तिकडे जा. तर तिकडे हे वरती गेलो आणि तिकडनं पुढे तोरसे गावात गेलो आणि तोरशातून पुढे आता तांबोशे गावात गेलो. आता सध्याच्या स्थितीत नाही हो, गेले 2 दिवस तरी तांबोसे गावातच तिकडे भातशेतीचा बऱ्यापैकी नुकसान केलेला. तर कळपापासून भरकटलेलो हत्ती आहे त्याच्यामुळे पूर्ण वनरक्षकांची टीम त्या हत्तीक त्याच्या कळपात जाण्यासाठी पूर्ण सहाय्य करतात. तर मित्रांनो, अशी होती या ओमकार हत्तीबद्दलची थोडीशी गोष्ट. आणि मित्रांनो, जर आपल्या पेजवर कोण नवीन असेल तर पेजला आजच फॉलो करा. आपले यूट्यूब चॅनल पण ऋतिक परब ऑफिशियल या नावाचा आणि या चॅनलला पण तुम्ही सबस्क्राईब करा जेणेकरून तुमका असे नवनवीन व्हिडिओ मिळत राहतले.